नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे भाजपाच्या गोटातून. निवडणुकीआधीच भाजपानं 100 पार केलेली आहे. निवडणुकीआधीच भाजपाच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीत भाजपानं 100 पार केली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. तर भाजपानं 100 नगरसेवकांची आकडा पार केलेला आहे. भाजपाची सेंचुरी जाणून घेऊया. बिनविरोध जिंकलेले नगरसेवक हे 100 आहेत. बिनविरोध निवडून आलेले नगराध्यक्ष 3 आहेत. कुठल्या विभागात किती नगरसेवक बिनविरोध निवडून आले ते पाहूया. कोकणामध्ये 4, उत्तर महाराष्ट्रात 49, पश्चिम महाराष्ट्रात 41, मराठवाड्यात 3, विदर्भात 3. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत. मनोज, निवडणुका होण्याआधीच भाजपानं नगरसेवकांची 100 पार केली आहे. मोठं यश म्हणावं लागेल भाजपासाठी. आणि त्यानंतर नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत भाजपची सेंचुरी देखील झालेली आहे. निवडणुकीच्या आधीच आपण भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झालेली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिलेली आहे. आणि आपण आज अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी आपण बिनविरोध झालेली निवड आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे बिनविरोध निवडीचा हा दावा झालेला आहे. त्यामुळे भाजपने या ठिकाणी आपण 100 सेंचुरी ही गाठलेली आहे. आणि आपण जिंकलेले नगरसेवक आपण कोकणमध्ये 4, उत्तर महाराष्ट्रामध्ये 49, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 41, मराठवाड्यामध्ये 3 आणि विदर्भामध्ये 3. आणि त्यामध्ये बिनविरोध जिंकलेले नगरसेवक जे 100 आहेत आणि बिनविरोध निवडून आलेले नगराध्यक्ष आपण या ठिकाणी 3 आहेत. आणि ही महत्वाची निवड देखील आहे. आणि यामध्ये आपण निवडणुकीच्या आधी 100 सेंचुरी ही भाजप मारलेली आहे. 100 गाठली देखील आहे. या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून ही माहिती मिळालेली आहे. धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल.